माणूस हा सर्वश्रेष्ठ असतो. माणसाकडे चेतना किंवा विचार असते म्हणून माणूस हा सर्वश्रेष्ठ असतो असं त्याने म्हटलेलं आहे. आता बाह्य विकास, विश्वात्म्याच्या विकासाचं प्राथमिक रूप कोणतं आहे? बाह्य जगत आहे. विकासाचे प्राथमिक रूप आहे. विकासाचं त्याच्यानंतरचं ॲडव्हान्स रूपसुद्धा आहे. मग आता विकासाचं प्राथमिक रूप कशामध्ये आहे? बाह्य जगतामध्ये आहे. जड जगत आहे. जड जगतामध्ये पहिल्यांदा दगडधोंडे, पर्वत, नद्या यांचा विकास, त्याच्यानंतर यांचा विकासानंतर तिथे वनस्पतींचा विकास, वनस्पतीनंतर प्राण्यांमध्ये सगळ्यात ॲडव्हान्स, सगळ्यात उत्तम विकसित रूप, सर्वोत्तम रूप कोणाचं? तर ते मनुष्याचं. मनुष्याला का बरं सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे या सगळ्यांमध्ये, जड जगतामध्ये? कारण मनुष्य सोडला तर दुसऱ्या कोणालाही विचार करण्याची क्षमता असत नाही, त्याच्याकडे स्पिरिट असत नाही. बरोबर. आयडिया ही संकल्पना फक्त माणसाकडेच आहे आणि म्हणून हा गुण माणसाकडे आहे आणि म्हणून मनुष्य हा या जगातला सगळ्यात श्रेष्ठ प्राणी आहे. सगळ्यात श्रेष्ठ प्राणी आहे कारण त्याच्यामध्ये चैतन्य किंवा चैतन्य आत्मा, चेतन आत्मा किंवा चैतन्य वास करत असते म्हणून मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे सगळ्या जगामध्ये. बाह्य जगाचा विकास, पुन्हा लिहा एक पॉईंट, बाह्य जगाचा विकास. बाह्य जगाचा विकास, बाह्य जगाचा विकास पॉईंट लिहा त्यामध्येच. आपण कंटिन्युअसली एक पॉईंट टू पॉईंट लिहून घेतो, त्यामधलाच तो पॉईंट, असा काही वेगळा पॉईंट नाही आहे. बाह्य जगाचा विकास विविध सामाजिक संस्थांच्या रूपात होतो. बाह्य जगाचा विकास हा विविध सामाजिक संस्थांच्या स्वरूपात होतो. त्यामध्ये कुटुंब, सामाजिक, नागरिक समाज, कुटुंब, नागरिक समाज, नागरिक समाजाच्या विविध संस्था आणि राज्य यांचा समावेश होतो. आणि राज्य यांचा समावेश होतो. बाह्य विकास म्हणजे काय? आता तर ह्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत. ह्या सामाजिक संस्था म्हणजे काय आहे? बाह्य विकास आहे. आता यामध्ये सामाजिक परिवारापासून ते राज्यापर्यंत वेगवेगळ्या संस्था असतात. बाह्य जगतामध्ये राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था होय. बाह्य जगतामधील सर्वश्रेष्ठ संस्था कोणती? तर राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था होय. जसं त्याने व्यक्तीला सर्वश्रेष्ठ म्हणण्यामागे कारण काय होतं? व्यक्तीकडे विचार किंवा चेतन आत्मा आहे. विचार किंवा चेतन आत्मा आहे, चैतन्य आहे, म्हणून व्यक्ती ही इतर सर्व प्राण्यांपेक्षा, वनस्पतींपेक्षा आणि जड जगतामध्ये सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असं त्याचं मत होतं. मग त्याने आता राज्याला का बरं सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे? कारण राज्य सर्व संस्थांचे नियामक आणि संरक्षक असतो. राज्य सर्व संस्थांचा संरक्षक आणि नियामक आणि संरक्षक असतो. राज्य ही एक नैतिक व आध्यात्मिक संस्था आहे. राज्य ही एक नैतिक व आध्यात्मिक संस्था आहे. राज्य ही सामान्य नैतिक नियमांच्या पलीकडील संस्था आहे. कारण ती स्वतःच कुठून राज्य ही
नैतिक आणि आध्यात्मिक संस्था आहे. राज्य ही एक नैतिक आणि आध्यात्मिक संस्था आहे. ती पृथ्वीवरील ईश्वराचा अवतार आहे. म्हणजे राज्य हे पृथ्वीवरील ईश्वराचा अवतार आहे. कारण नाही, राज्य ही स्वतः एक नैतिक संस्था आहे. राज्य ही स्वतः एक नैतिक संस्था आहे. नैतिक संस्था याचा अर्थ काय आहे की ती जे करेल ते सगळं नैतिक असेल. राज्य जे काही करेल ते काय असेल, नैतिकच असेल. आता बघा, विश्वात्म्याचा विकास आपण बघितलेला आहे. विश्वात्म्याच्या विकासाचं एक आंतरिक स्वरूप आणि बाह्य स्वरूप आपण बघितलेलं आहे. बाह्य जगाचा विकास म्हणजे कोणाचा विकास आहे? सामाजिक संस्थांचा विकास आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला परिवार असतो, कुटुंब असतं आणि सगळ्यात शेवटी राज्य येतं. आणि राज्यामध्येही राष्ट्रराज्य सगळ्यात महत्त्वाचं. हे आपण जेव्हा त्याची राज्याच्या बद्दलची संकल्पना बघणार आहोत, आपण फक्त आता राज्य याच अर्थाने घेऊ. जेव्हा आपण राज्य हे संकल्पना शिकणार तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ असा कळेल की राष्ट्रराज्य आणि त्यातही युरोपामध्ये विकसित झालेलं राष्ट्रराज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था आहे असं त्याला म्हणायचं आहे. पण ही नंतरची गोष्ट झाली. पहिल्यांदा आपण एवढंच समजून घेऊ की त्याच्यामध्ये बाह्य जगाचा विकास जेव्हा होतो तेव्हा बाह्य जगाचा विकास हा आंतरिक प्रेरणांमुळे होतो. म्हणजे आंतरिक जगतामुळे होतो, ज्याला विचार असं म्हटलेलं आहे. बरोबर. आंतरिक जगामध्ये बाह्य जगामध्ये विकास कशामुळे घडून येतो? आंतरिक जगतामुळे घडून येतो. आणि आंतरिक जगत म्हणजे काय? तर माणसाची जी ॲबिलिटी आहे या सगळ्या विश्वामध्ये केवळ एकमेव माणूसच असा आहे की जो विचार करू शकतो. आणि म्हणून माणसाच्या विचारांमधून सामाजिक संस्था निर्माण होतात. माणसाच्या विचारामधून परिवाराचा जन्म होतो. माणसाच्या विचारामधून नागरिक समाजाचा जन्म होतो. नागरिक समाजाचा विकास झाल्यानंतर राज्याचा विकास होतो. आणि राज्याचा विकास हा बाह्य जगतामधील सर्वश्रेष्ठ आहे. ॲब्सोल्यूट ट्रूथ ज्याला म्हटलेलं आहे त्याने. म्हणजे विश्वात्म्याच्या विकासाचं कारण काय असतं? विकासाचं कारण असतं ह्या सगळ्यात शेवटी त्याला या ॲब्सोल्यूट ट्रूथपर्यंत पोहोचणे हे त्याचं अंतिम उद्दिष्ट असतं. विकासाचं कारण नाही. विश्वात्म्याच्या विकासाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे की ह्या सर्वश्रेष्ठ सत्यापर्यंत ॲब्सोल्यूट ट्रूथपर्यंत पोहोचणे. हे त्याचं उद्दिष्ट असतं. आणि इथे ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हणजे काय आहे? राज्य आहे. राज्याच्या विकासापर्यंत पोहोचणं, राज्याच्या उत्पत्तीपर्यंत पोहोचणं हे ऐतिहासिक विकासक्रमाचं, इतिहासाचं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि जेव्हा आपण राज्यापर्यंत पोहोचतो तेव्हा इतिहासाचं उद्दिष्ट पूर्ण होतं. इतिहासाचं उद्दिष्ट काय होतं? पूर्ण होतं. आणि म्हणून आपल्याला इथे असं दिसतं की इथे आता विश्वात्म्याचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. आता ह्या विश्वात्म्याचे वैशिष्ट्ये कोणती? विश्वात्म्याची वैशिष्ट्ये कोणती? एक लिहा शाश्वतता. विश्वात्म्याची वैशिष्ट्ये किंवा गुण म्हणजे जगाच्या इतिहासाच्याच बद्दल आपण बोलतो होता. विश्वात्मा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपण त्याचा अर्थ बघितलेला आहे. जगाचा इतिहास म्हणजे विश्वात्मा असं म्हटलेलं आहे. शाश्वतता सतत क्रियाशीलता आणि गतिशीलता अँड लिहायचं ना, अँड ऑर नाही, अशी 3 वैशिष्ट्ये त्याने सांगितलेली आहेत. जगाच्या इतिहासाची त्याने 3 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. म्हणजे विश्वात्म्याचे त्याने 3 गुण सांगितलेले आहेत. याला आपण आपल्या भाषेमध्ये जगाच्या इतिहासाची 3 वैशिष्ट्ये म्हणू शकतो. ते काय आहे? शाश्वत आहेत, त्याच्यानंतर सतत क्रियाशील आहेत आणि तिसरं गतिशील पण आहेत. सतत क्रियाशील म्हणजे आणि गतिशील म्हणजे याच्यामध्ये फरक काय आहे माहिती आहे का? तुम्ही जगा पर कदम ताल जेव्हा करता तेव्हा तुम्ही काय असता? सतत क्रियाशील असता. पण तुम्ही गतिशील असता का?
सतत क्रियाशील असता. पण तुम्ही गतिशील असता का जेव्हा तुम्ही जाग्यावरच्या जाग्यावर पाय अशा करत असता, असे पाय उचलून टाकत असता एकाच जाग्यावर. त्याला तुम्ही जगह पर कदम ताल शुरू कर असं केलं असेल ना कधी शाळेमध्ये. तिथे तुम्ही क्रियाशील असता, गतिशील असता का? नाही, तुम्ही एकाच जाग्यावर उभे असता, पण तरीही तुम्ही चालत असता, है की नाही? याला म्हणतात सतत क्रियाशीलता. आणि गतिशीलता म्हणजे काय? जेव्हा आपण चालत असतो तेव्हा आपण क्रियाशील पण असतो आणि गतिशील पण असतो, है की नाही? म्हणून जगाचे इतिहासाची ही 3 वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे हे विश्वात्म्याचे 3 गुण आहेत. हा विश्वात्मा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, जगाचा इतिहास आहे. हे जगाचे इतिहासाचे टप्पे आहेत, त्याने ज्या पायऱ्या म्हटलेल्या आहेत ना, विश्वात्म्याच्या विकासाच्या काही पायऱ्या असतात. मग त्याने आंतरिक जगत आणि बाह्य जगत सांगितलेलं आहे. आंतरिक जगत म्हणजे माणसाचे विचार, बाह्य जगत म्हणजे आपल्या डोळ्याने जे दिसतं ते. मग बाह्य जगतामध्ये जड वस्तू आणि जड वस्तू आहेत. त्याच्याचप्रमाणे सामाजिक संस्थासुद्धा आहेत. सामाजिक संस्था आणि हा बाह्य जगत, ज्याला बाह्य जगत म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 भाग पडतात. एक आपल्याला जे फिजिकल वर्ल्ड आपण असं म्हणतो ते, आणि दुसरं कोणता? सामाजिक संस्था. असे 2 भाग पडतात. या फिजिकल वर्ल्डचा विकास होत आलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा नदी, नाले, दगडधोंडे यांची निर्मिती झाली, पर्वतांची निर्मिती झाली. त्यानंतर मग कशाचा विकास झाला? तर वनस्पती आणि प्राण्यांचा विकास झाला. प्राण्यांच्या विकासामध्ये ॲब्सोल्यूट ट्रूथ कोण आहे? आता सर्वोत्तम म्हणजे काय इथे ॲब्सोल्यूट ट्रूथ. विश्वात्म्याचं म्हणजे जगाच्या इतिहासाचा विकासाचं वैशिष्ट्य काय आहे की हे सगळ्यात शेवटी पूर्णत्वास पोचण्याचा प्रयत्न करत असते. या पूर्णत्वाला त्याने काय म्हटलेलं आहे? ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हटलेलं आहे. ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हटलेलं आहे म्हणजे परमसत्य. जगाच्या विकासाचा अंतिम उद्दिष्ट काय आहे? या परमसत्यापर्यंत पोचणे. जड जगतामधलं सगळ्यात मोठं परमसत्य म्हणजे काय? म्हणजे परमसत्य सगळ्यात मोठंच असते. परमसत्य म्हणजे काय जगाच्या विकासाचं? मनुष्य आहे. हां, बोला. अंकुश काहीतरी बोललेत? अच्छा, चुकून माईक हे राहिला वाटते त्यांचा. हां, ठीक आहे. जगाच्या विकासाचं अंतिम उद्दिष्ट काय असते? या परमसत्यापर्यंत पोहोचणे. आणि म्हणजेच विश्वात्मा इज इक्वल टू वर्ल्ड हिस्ट्री असं लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला मी जे बोलेल तेव्हा आता मी विश्वात्मा हा शब्द वापरणार नाही, तर मी आता त्याच्यासाठी वर्ल्ड हिस्ट्री हा शब्द वापरेल, म्हणजे आपल्याला ते बरोबर कळेल. बरं, त्याच्या अगोदर तुम्ही एक काम करून घ्या. तुम्ही थोडंसं विचार जगत किंवा आयडिया कशाला म्हणतात ते पण लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला मी जे बोलेन, समजावून सांगेल ते तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने कळेल. विचार जगत किंवा आयडिया. विचार जगत किंवा आयडिया. आता हे सगळे फिलॉसॉफीमधले शब्द आहेत. हे काय आहे? हे सृष्टीचे सारतत्व आहे. विचार हे सृष्टीचे सारतत्व आहे. विचार हे सृष्टीचे सारतत्व आहे. विकासाची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे विचारांच्या निर्मितीची व पतनाची गोष्ट आहे. म्हणजे जगाचा इतिहास काय आहे? विकासाची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे काय आहे? मानवी विकास कशाचा विकास आहे? वस्तुतः तो विचारांच्या निर्मितीचा आणि त्याच्या विचारांच्या पतनाचा विकास आहे. एक विचार जन्माला आला, दुसरा विचार जन्माला आला, तिसरा विचार जन्माला आला, तो मागे पडला, त्याच्यानंतर आणखी पुढचा विचार आला. हा विकास म्हणजे कशाचा विकास आहे? हा जगाचा विकास आहे आणि हाच विचारांचा सुद्धा विकास आहे. त्याचे मूर्तरूप, विचाराचे मूर्तरूप सामाजिक संस्थांच्या उदय आणि असतात. विचारांचे मूर्तरूप सामाजिक संस्थांच्या उदय आणि उदय आणि असतात.
पाहायला मिळते किंवा बघायला मिळते. विचारांचे मूर्त रूप सामाजिक संस्थांच्या उदय आणि अस्तात बघायला मिळते. ही प्रक्रिया जोपर्यंत आपल्या परमलक्ष्यापर्यंत पोहोचत नाही, ही प्रक्रिया जोपर्यंत आपल्या परमलक्ष्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट स्थिर राहू शकत नाही. कोणतीही गोष्ट स्थिर असत नाही. म्हणजे आज जे आहे ते उद्याला बदलणार आहे हे नक्की. हे कुठपर्यंत होत राहील? जोपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या परम लक्ष्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. याचा अर्थ आज जे अस्तित्वात आहे याचा अर्थ आज जे अस्तित्वात आहे ते उद्याला राहणार नाही, तर त्याच्या जागी नवीन संस्थेने जन्म घेतलेला असेल. एका नवीन संस्थेने जन्म घेतलेला असेल. हा संपूर्ण सामाजिक परिवर्तनाचा विकास परस्पर विरोधी विचारांतील संघर्षाचा परिणाम असतो. हा संपूर्ण सामाजिक परिवर्तनाच्या विकासाचा काय लिहिलं तुम्ही? विकासाचा इतिहास लिहिलं ना? परस्पर विरोधी विचारांच्या संघर्षाचा परिणाम असतो. संघर्षाची ही पद्धती म्हणजे द्वंद्वात्मक पद्धती होय. संघर्षाची पद्धती कशी आहे? द्वंद्वात्मक पद्धती होय. द्वंद्वात्मक पद्धती. संघर्षाची पद्धती म्हणजे द्वंद्वात्मक पद्धती होय. डायलेक्टिकल मेथड. आता बघा, आपण काही गोष्टी आता लक्षात घेऊ. एक मिनिट, मला ते खिडकी बंद करावी लागेल. ठीक आहे. आता विश्वात्मा ही आपल्याला गूढ संकल्पना वाटते.
विश्वात्मा काय आहे? ही एक गूढ संकल्पना आहे, आपल्यासाठी अपरिचित आहे, आपल्याला त्याचा परिचय नाही आहे. परंतु आपल्याला इतिहासाचा विकास हे तर माहिती आहे. इतिहास ही संकल्पना आपल्याला माहिती आहे ना. त्याला इतिहास असं म्हणा. विश्वात्मा म्हणजे काय आहे? इतिहास आहे. विश्वात्म्याचा अर्थ काय होतो? विश्वात्मा म्हणजे इतिहास. इतिहास, विश्वात्मा इज इक्वल टू हिस्ट्री. आता हा विश्वात्मा काय आहे? ही एक अभौतिक संकल्पना आहे. ही काय आहे? अभौतिक संकल्पना आहे. याला कोणतं भौतिक अस्तित्व आहे का? अभौतिक अस्तित्व आहे. हा ईश्वर आहे का? हा ईश्वर देखील नाही. हा ईश्वर देखील नाही. ईश्वर आहे का? ईश्वराचा समानार्थी शब्द आहे का विश्वात्मा म्हणजे? नाही. त्याच्यासाठी ते ईश्वर सुद्धा नाही. तर ही काय आहे? ही एक अभौतिक संकल्पना आहे. अभौतिक संकल्पना आहे. याचं उद्दिष्ट फक्त एकच आहे आणि तो आहे इतिहासाचे स्पष्टीकरण देणे. इतिहासाचे स्पष्टीकरण देणे. आणि इतिहासाचे स्पष्टीकरण देऊन हे थांबते का? नाही. इतिहासाचे स्पष्टीकरण देऊन विश्वात्मा थांबत नाही. विश्वात्मा ही संकल्पना थांबत नाही. तर इतिहासाच्या पलीकडे जाऊन इतिहासाच्या विकासाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे ते पण आपल्याला समजावून सांगते. इतिहासाचे स्पष्टीकरण आणि त्याचे अंतिम उद्दिष्ट देखील ते स्पष्ट करते. इतिहासाचे स्पष्टीकरण देते आणि अंतिम उद्दिष्ट काय आहे याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला अधिक माहिती देते. म्हणून ते इतिहासापेक्षा वेगळं आहे. इतिहासापेक्षा वेगळं काय आहे? विश्वात्म्यामध्ये इतिहास फक्त आतापर्यंतच्या घडामोडींबद्दल आपल्याला सांगतो, तर विश्वात्मा ही संकल्पना इतिहासाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे आणि इतिहासाचा विकास कुठपर्यंत होत राहील हे सुद्धा त्याचं ते स्पष्टीकरण देते. बरोबर. आणि म्हणून आपण याच्यासाठी त्याने इतिहास हा शब्द न वापरता विश्वात्मा ही संकल्पना वापरलेली आहे. हे त्याचं महत्त्व आहे. परंतु ती एक अभौतिक संकल्पना आहे. इतिहासाचं अंतिम उद्दिष्ट साध्य होईल, त्याचं स्पष्टीकरण जेव्हा ते देईल तेव्हा त्याचं इतिहासाचं स्पष्टीकरण जेव्हा पूर्ण होईल आणि अंतिम उद्दिष्ट काय आहे हे जेव्हा ते स्पष्ट करेल तेव्हा विश्वात्मा हे संकल्पनेचं अस्तित्व देखील संपून जाईल. त्याला आपण ईश्वराप्रमाणे आपल्यासोबत नेहमी आयुष्यभर वागवण्याची गरज आहे का? तर नाही, वागवण्याची गरज नाही. ओके, आलं लक्षात? आता एवढं विश्वात्म्याच्या संकल्पनेबद्दल आता तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आलेली असेल, रफ आयडिया तुम्हाला आलेली आहे. बरोबर आहे. आता इतिहासाचं अंतिम उद्दिष्ट काय असतं? इतिहासाचं अंतिम उद्दिष्ट काय? अंतिम उद्दिष्ट इतिहासाचं ते आहे ॲब्सोल्यूट ट्रूथ. ॲब्सोल्यूट ट्रूथ. ॲब्सोल्यूट ट्रूथ. आणि इतिहासाच्या विकासाचे टप्पे, आपला विश्वात्म्याच्या किंवा इतिहासाच्या विकासाचे टप्पे आपण बघितलेले आहेत. त्याच्या अगोदर ह्या विकासाच्या टप्प्यांच्या अगोदर एक गोष्ट आपण बघितलेली आहे की इतिहासाच्या विकासाचं स्वरूप कसं आहे, इतिहासाचा विकास कसा झालेला आहे. तर तो दोन गोष्टींनी झालेला आहे. पहिला आहे आधी भौतिक जग. पहिलं काय आहे? भौतिक जग किंवा त्याला भौतिक जगत म्हणू आपण. भौतिक जगत. या भौतिक जगताचा विकास सगळ्यात पहिल्यांदा झालेला आहे. त्याच्यानंतर भौतिक जगतानंतर एक वैचारिक विश्व आहे किंवा विचार आहे. ह्या विचार जगत याचा विकास झालेला आहे. पहिल्यांदा भौतिक जगताचा विकास आणि त्यानंतर विचार जगताचा विकास, आयडिया ज्याला म्हणतात. आणि हे फिजिकल वर्ल्ड याचा विकास सगळ्यात पहिल्यांदा झाला. यामध्ये दगडधोंडे, नदी, नाले, पर्वत यांचा विकास पहिल्यांदा झाला. यांचा विकास झाल्यानंतर हेगेल असा म्हणतो की नंतर मग प्राणी आणि वनस्पती आणि प्राणी यांचा विकास झाला. वनस्पती आणि प्राणी यांचा विकास होत असताना सगळ्यात शेवटी मनुष्याचा विकास झाला. आणि मनुष्याचा विकास हा ह्या भौतिक जगतामधली सगळ्यात मोठी आपली अचिव्हमेंट होती आणि त्याने ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हटलेलं आहे. भौतिक जगतामधलं कोण? पहिल्यांदा दगडधोंडे, पर्वत, नद्या. हे जे आपल्याला भौतिक जगत दिसते आहे आपल्या आजूबाजूचं फिजिकल वर्ल्ड, ते सगळं म्हणजे काय आहे? हे दगडधोंडे, पर्वत, नद्या हे सगळ्या पहिल्यांदा विकास झाला. त्याच्यानंतर त्याचा दुसऱ्यांदा कशाचा विकास झाला? तर त्यानंतर वनस्पती आणि प्राणी जन्माला आले.
वनस्पती आणि प्राणी जन्माला आले आणि ह्या वनस्पती आणि प्राण्यांमध्ये मनुष्य काय आहे, एक प्राणी आहे आणि ह्या प्राण्यांमधला सर्वश्रेष्ठ म्हणजे ॲब्सोल्यूट ट्रूथ, ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हणजे कोण आहे, मनुष्य आहे. ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हणजे कोण आहे, मनुष्य आहे. इतिहासाच्या विश्वात्म्याचं उद्दिष्ट कोणतं आहे, ॲब्सोल्यूट ट्रूथ किंवा अंतिम सत्य, अंतिम सत्याची सत्याचा शोध घेणे हे विश्वात्म्याचं वैशिष्ट्य आहे. आणि तोपर्यंत विश्वात्मा सुरू काय म्हणतात त्याला, विश्वात्म्याचं उद्दिष्ट जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत विश्वात्म्याचा विकास सुरू असतो. याचा अर्थ असा आहे की भौतिक जगताचा विकास हा कुठपर्यंत सुरू होता, जोपर्यंत मनुष्य प्राणी जन्माला आला नाही तोपर्यंत. जोपर्यंत मनुष्य प्राणी जन्माला आला नाही तोपर्यंत या भौतिक जगताचा विकास सुरू होता. आणि हे ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे. हे ॲब्सोल्यूट ट्रूथपर्यंत पोचल्यानंतर ह्या बाह्य जगताचा विकास पूर्ण झाला, बाह्य जगताचा विकास पूर्ण झाला. आता ह्या बाह्य जगतामध्ये मनुष्याला का बरं सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे, तर कारण मनुष्यामध्ये विचार करण्याची क्षमता ही संपूर्ण विश्वामधल्या ह्या जड जगतामध्ये केवळ मनुष्य असा एक प्राणी आहे की त्याच्यामध्ये विचार करण्याची क्षमता आहे. अन्य कोणत्याही प्राण्याकडे ही विचार करण्याची क्षमता नाही. म्हणून माणसाला त्याने सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे, ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हटलेलं आहे, अंतिम सत्य म्हटलेलं आहे. ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हणजे काय, अंतिम सत्य, अंतिम सत्य, अंतिम सत्य. त्याला कॉन्शियसनेस सुद्धा म्हटलेलं आहे त्याने, ॲब्सोल्यूट कॉन्शियसनेस सुद्धा म्हटलेलं आहे, ॲब्सोल्यूट ट्रूथ सुद्धा म्हटलेलं आहे. कोणते शब्द वापरा, दोन्ही सारखेच आहेत. आता मनुष्य हा काय आहे, ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे. त्यामुळे बाह्य जगताचा विकास इथे पूर्ण झाला, बाह्य जगताचा विकास पूर्ण झाला, भौतिक जगताचा विकास पूर्ण झाला, भौतिक जगताचा विकास पूर्ण झाला. आता बाह्य जगत म्हणजे काय, भौतिक जगत ही संकल्पना वेगळी आणि बाह्य जगत ही संकल्पना वेगळी. बाह्य जगत ही संकल्पना वेगळी, भौतिक जगत हे झालं. मनुष्याकडे जी विचार करण्याची क्षमता आहे, विचार करण्याची क्षमता, त्यामधून विचार जगत निर्माण झालं आणि ह्या विचार जगतामधून बाह्य जग निर्माण झालं. ह्या विचार जगतामधून बाह्य जग निर्माण झालं. बाह्य जगताचा संबंध केवळ माणसाशी आहे. बाह्य जगताचा संबंध कशाशी आहे, माणसाशी आहे. माणसाला बाह्य त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेमुळे काय झालं की त्याने एक स्वतःचा परिवार निर्माण केला, परिवार किंवा कुटुंब निर्माण केलं, कुटुंब निर्माण केलं. आपण याचा काय वैशिष्ट्य आहे ते नंतर बघणार आहोत. त्याचं जेव्हा आपण परिवार आपण लिहून घेतलेलं आहे, त्याचं कुटुंब, नागरिक समाज आणि राज्याबद्दलचं काय मत आहे, तेव्हा आपण ही संकल्पना आणखी बघणार आहोत. त्याने कुटुंब निर्माण केलं, परिवार निर्माण केला, त्याने नागरिक समाज निर्माण केला, नागरिक समाज निर्माण केला. कशामुळे, विचार जगतामुळे. त्याचं विचार जगत, त्याला माणसाला विचार करण्याची क्षमता आहे. विचार करण्याची क्षमता असल्यामुळे त्याने परिवार किंवा कुटुंब निर्माण केलं, नागरिक समाज निर्माण केला. आणि या नागरिक समाजामधली सगळ्यात श्रेष्ठ संस्था, नागरिक समाजामधली सगळ्यात श्रेष्ठ संस्था कोणती आहे, तर ती आहे अंतिम परिणती हा आहे राज्य. हे राज्य म्हणजे त्याने परिवार निर्माण केला, नागरिक समाज निर्माण केला आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी राज्य निर्माण केलं. हे राज्य म्हणजे ह्या विचार जगताची अंतिम परिणती किंवा ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे, ॲब्सोल्यूट ट्रूथ किंवा अंतिम सत्य आहे, अंतिम सत्य. याचा अर्थ असा आहे की इथं विश्वात्म्याचा पूर्ण आपल्याला जर कधी काही अंतिम सत्य कशामध्ये दिसत असेल तर ते कशामध्ये दिसतं, या राज्यामध्ये दिसतं. राज्य काय आहे, अंतिम सत्य आहे, ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे. त्यामुळे विश्वात्म्याचा संपूर्ण विकास कुठं होत असेल तर ते कशामध्ये होतं, राज्यामध्ये होतं. मनुष्यामध्ये होतं का, नाही, माणसामध्ये होत नाही. माणसामध्ये पहिल्या गोष्टीचा भौतिक जगताचा अंतिम विकास झालेला आहे माणसामध्ये, परंतु माणसाचा अंतिम विकास कुठे झालेला आहे, ॲब्सोल्यूट ट्रूथ कुठे मिळालेला आहे माणसाला, माणसामधूनही, तर ते राज्यामध्ये मिळालेलं आहे. आलं का लक्षात एवढं. भौतिक जगतामध्ये मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे आणि मनुष्याने निर्माण केलेल्या संस्थांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय आहे, परमसत्य काय आहे, तर ते राज्य आहे. बरोबर. म्हणून राज्य हे व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, राज्य हे व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे असं त्याचं मत होतं.
आता मला असं वाटते की इतिहासाच्या विकासाची किंवा मग विश्वात्मा ही संकल्पना तुम्हाला कळलेली आहे, बरोबर आहे. आता हे विश्वात्म्याचा विकास कसा होतो? विश्वात्मा गतिशील आहे, तर हा विकास कसा होतो? हा विकास बाह्य शक्तींनी प्रेरित असतो की आंतरिक शक्तींनी प्रेरित असतो? तर हेगेल म्हणतो हा विकास पूर्णतः आंतरिक शक्तींनी प्रेरित असतो. बाह्य जगतामधून त्याला बाहेरून या विकासाला, विश्वात्म्याच्या विकासाला बाहेरून त्याला प्रभावितही करता येत नाही किंवा त्याला परावर्तितही करता येत नाही. बाहेरून त्याला काहीच करता येत नाही, बाहेरून त्याच्या विकासाला प्रभावित करता येत नाही, परावर्तित करता येत नाही. ही पूर्णतः आंतरिक विकासाची संकल्पना असते. त्याचा परिवर्तन हे आंतरिक प्रक्रियेमधून होत असते आणि ही आंतरिक प्रक्रिया म्हणजे दुसरं तिसरं काही नसून द्वंद्वात्मक पद्धती होय. मग आता ह्या द्वंद्वात्मक पद्धती आपल्याला काय सांगते की विचार हे विकासाचं कशा पद्धतीने व्हेइकल असतात. विचारामधून भौतिक जगामध्ये बाह्य जगतामध्ये, विचारामधून बाह्य जगतामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन घडून येतात ही सांगण्याची पद्धती म्हणजे द्वंद्वात्मक पद्धती होय. ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता विश्वात्म्याचा विकास जिथून, विश्वात्म्याची संकल्पना आपली जिथे संपते आहे तिथून आपली दुसरी संकल्पना सुरू होते आहे. विश्वात्म्याच्या विकासाची संकल्पना म्हणजेच बाह्य जगताची संकल्पना, विश्वात्म्याला परमसत्यापर्यंत घेऊन जाणारी संकल्पना म्हणजे द्वंद्वात्मक भौतिकवाद. आता पुन्हा एक लिहून घ्या, टायटल टाका, द्वंद्वात्मक पद्धती. मी भौतिकवाद हा शब्द वापरला. द्वंद्वात्मक पद्धती, डायलेक्टिकल मेथड. दुसरी संकल्पना त्याची डायलेक्टिकल मेथड. द्वंद्वात हां काय होत आहे? ओके ओके, हो 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 हो, ठीक आहे. झालंय? काढलाय सगळ्यांनी? चलो, आता लिहा द्वंद्वात्मक पद्धती. तुम्हाला हे विश्वात्मा आणि हे द्वंद्वात्मक पद्धती समजल्याशिवाय तुम्हाला मार्क्स पण समजणार नाही, कारण मार्क्सचे सगळे विचार यावरच अवलंबून आहेत. आता तुम्हाला मार्क्स अजून चांगला कळेल हेगेलमुळे. चलो, आता आपण काय बघितलं? विश्वात्म्याचे वैशिष्ट्य काय आहे? गतिशीलता आहे, बरोबर ना? आणि गतिशीलतेचं कारण काय आहे? तर द्वंद्वात्मकता आहे. गतिशीलतेचं कारण काय आहे? द्वंद्वात्मकता आहे. विश्वात्म्याचे वैशिष्ट्य काय आहे? गतिशीलता आहे. लिहून घेतलं ना? आणि या गतिशीलतेचे कारण द्वंद्वात्मकता आहे. गतिशीलतेचे कारण द्वंद्वात्मकता आहे. हेगेलचे संपूर्ण तत्वज्ञान, हेगेलला तत्वज्ञ होता त्यामुळे त्याचे तत्वज्ञानच राहणार आहे. हेगेलचे संपूर्ण तत्वज्ञान हे द्वंद्वात्मक पद्धतीवर आधारलेले आहे. द्वंद्वात्मक पद्धतीवर आधारलेले आहे. आता बघा, द्वंद्वात्मक पद्धती ही काही सगळ्यात पहिल्यांदा हेगेलने सांगितलेली आहे का? नाही, त्याच्या अगोदर सुद्धा द्वंद्वात्मक पद्धती अस्तित्वात होती. उदाहरणार्थ आपण प्लेटोचं जेव्हा ग्रंथ वाचतो, त्याचं नाव काय तर प्लेटोच्या ग्रंथाचं? रिपब्लिक. त्या रिपब्लिकमध्ये त्याने काय केलेलं आहे? त्याने ते डायलेक्टिकल मेथडने लिहिलेलं आहे. डायलेक्टिकल मेथड याचा अर्थ काय आहे? वादविवाद. डायलेक्टिकल मेथडचा अर्थ काय आहे? वादविवाद. हा वादविवाद कुणाकुणामधला आहे? सामान्य माणूस आणि सॉक्रेटिस यामधला आहे. सॉक्रेटिस काय करतो? सॉक्रेटिस प्रश्न निर्माण करतो, लोकांना ते प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांमधून तो समाजातल्या जटिल प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. ही वादविवादाच्या प्रक्रियामध्ये दोन पायऱ्या सांगितलेल्या आहेत. दोन पायऱ्या आहेत. पहिला आहे वाद आणि दुसरा आहे विवाद. वाद विवाद, बरोबर आहे.
वाद म्हणजे काय? वाद म्हणजे मूळ वस्तू. वाद म्हणजे मूळ वस्तू. आपल्याकडे असलेली मूळ वस्तू म्हणजे ती आहे वाद. आणि विवाद म्हणजे काय? त्या मूळ वस्तूमध्ये काही कमी आहे का, त्यामध्ये काही दोष आहेत का, ते दोष म्हणजे विवाद. ते दोष म्हणजे विवाद. आपली मूळ वस्तू आणि हे त्यामध्ये काढलेले दोष म्हणजे विवाद, हा आहे प्लेटोने किंवा सॉक्रेटिसने वापरलेलं वादविवाद किंवा डायलेक्ट ही मेथड. परंतु ही मेथड हेगेलला अपूर्ण वाटली. हेगेलला काय वाटलं? अपूर्ण वाटली. मग हेगेलने काय केलं? यामध्ये एक तिसरी पायरी ॲड केली. त्याला त्याने संवाद म्हटलं. त्याला काय म्हटलं? संवाद म्हटलं. तिसरी पायरी त्याने त्यामध्ये ॲड केली, त्याला संवाद म्हटलं. एवढं लक्षात घ्या. आता वाद म्हणजे काय होते? वाद म्हणजे मूळ वस्तू. आता लिहून घ्या त्यामध्ये. वाद म्हणजे काय? वाद म्हणजे मूळ वस्तू. मूळ वस्तू त्याला काय म्हटलेलं आहे त्याने? इंग्रजीमध्ये त्याला बीइंग म्हणतात. बीइंग. विवाद म्हणजे काय? विवाद म्हणजे जे नाही ते, म्हणजे त्यातला दोष. मूळ वस्तू जे नाही ते असं लिहा. जे नाही ते. विवाद म्हणजे काय? जे नाही ते. त्याला नॉट बीइंग म्हणतात. त्याला काय म्हणतात? नॉट बीइंग. आणि त्यानंतर तिसरा संवाद. संवाद म्हणजे काय? दोघांचे संश्लेषण. दोघांचेही संश्लेषण. दोघांचेही संश्लेषण म्हणजे बिकमिंग. याला म्हणतात बिकमिंग. याला म्हणतात बिकमिंग. संवाद म्हणजे काय? तर दोघांचे संश्लेषण, बिकमिंग, जे अंतिमतः बनते ते. वाद, संवाद आणि वाद, विवाद आणि संवाद. वाद, प्रतिवाद. प्रतिवाद शब्द पण वापरतात. विवादासाठी प्रतिवाद हा शब्द सुद्धा वापरतात. तो म्हणतो बौद्धिक वादविवादामध्ये विचारांची निर्मिती व स्पष्टीकरण केले जाते. बौद्धिक वादविवादामध्ये विचारांची निर्मिती आणि स्पष्टीकरण केले जाते. आणि बुद्धी हे कोणाचं लक्षण आहे? मनुष्याचं लक्षण आहे. हे लिहू नका, हे अगोदर तुम्ही लिहिलेलं आहे. बौद्धिक वादविवादामध्ये विचारांची निर्मिती व स्पष्टीकरण केले जाते. विचार हा नेहमी द्वंद्वात्मक मार्गावर चालत असतो. युनिव्हर्सल ट्रूथ आहे म्हणून आपण चालत असतो म्हणतो. सिंपल प्रेझेंट टेन्स हा आपण नेहमी कशासाठी वापरतो? युनिव्हर्सल ट्रूथसाठी वापरत असतो. पण फक्त त्याच्यासाठीच वापरतो का? नाही. साधा वर्तमान काळ ती युनिव्हर्सल ट्रूथ आहे म्हणून आपण त्याला साध्या वर्तमान काळात लिहित आहोत. चालत असतो, नेहमी द्वंद्वात्मक मार्गावर चालत असतो. परस्पर विरोधी विचारांतील द्वंद्व ही संपूर्ण विकासाची गुरुकिल्ली आहे. परस्पर विरोधी विचारांतील द्वंद्व ही संपूर्ण विकासाची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत विकास
पूर्णत्वाच्या म्हणजे परफेक्शन, जोपर्यंत विकास पूर्णत्वाच्या म्हणजे परफेक्शन, पूर्णत्वाच्या म्हणजे परफेक्शन अवस्थेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते, निरंतरपणे सुरू असते. म्हणजे विकासाची प्रक्रिया कुठपर्यंत चालू असते? जोपर्यंत ती परफेक्शनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत चालूच असते, पूर्णत्वास जात नाही. परफेक्शनचा त्याला नेहमी ध्यास असतो या विकासाच्या प्रक्रियेला, द्वंद्वात्मक प्रक्रियेला. म्हणजे हा कशाचा विकास असतो? आत्म्याचा विकास, विश्वात्म्याचा विकास असतो. या विकासाच्या प्रक्रियेमध्ये संवाद म्हणजे बिकमिंग, संवाद हा वाद आणि विवादाच्या तुलनेत सत्याच्या अधिक जवळ गेलेला असतो. सत्याच्या अधिक जवळ असतो. सत्य म्हणजे काय? परफेक्शन, पूर्णत्व. अंतिम सत्य म्हणजे काय? परफेक्शन किंवा पूर्णत्व म्हणतो आपण त्यालाच अंतिम सत्य सुद्धा म्हणतो. त्याला ॲब्सोल्यूट ट्रुथ, परमसत्य देखील म्हणतो किंवा परमचैतन्य असं सुद्धा म्हणतात. ॲब्सोल्यूट कॉन्शियसनेस म्हणजे परमचैतन्य. आणि आताच आपण बघितलं परमचैतन्य म्हणजे काय आहे? राज्य आहे. परमचैतन्य म्हणजे काय आहे? राज्य आहे. आता बघा, आता तुम्हाला विश्वात्मा ही संकल्पना कळली. इतिहासाचं असं मी समजतोय तुम्हाला कळली आहे म्हणून. नसेल कळलं तर तुम्ही मला विचारा, आणखी आपण वेगळ्या अँगलने त्याचं स्पष्टीकरण घेऊ. मला असं वाटतं आपण लिहिलं पण आणि ते आपण समजून पण घेतलं आणि त्यामुळे आपल्याला कळलं असेल असं मी अपेक्षा करतो. नसेल कळलं तर आपण पुन्हा त्याचं ॲनालिसिस करू. आता तुम्हाला द्वंद्वात्मक पद्धतीसुद्धा बऱ्यापैकी कळली असेल. द्वंद्वात्मक पद्धतीचं वैशिष्ट्य काय आहे? त्यामध्ये 3 पायऱ्या असतात. पहिल्यांदा आपल्यासमोर एक वस्तू असते, त्याला आपण प्राथमिक वस्तू म्हणतो किंवा मूळ वस्तू म्हणतो, बरोबर? ती वस्तू असेल किंवा ती संस्था असेल, ती आपल्यासमोर विचार करण्यासाठीचा मुद्दा असा आपण म्हणतो त्याला. आपल्यासमोर टी व्हीमध्ये तुम्ही डिबेट बघता, टी व्हीमध्ये एक मूळ वस्तू तुमच्यासमोर ठेवली जाते किंवा वाद ठेवला जातो, त्याला आपण वादाचा विषय असं म्हणतो, बरोबर आहे? मग त्या विषयावर खमंग वादविवाद आणि चर्चा आपल्या न्यूज चॅनलवर होत असतात. ऐकता तुम्ही? मग ती मूळ वस्तू म्हणजे काय असतो? वाद असतो. मग त्या मूळ वस्तूमध्ये काही, उदाहरणार्थ आपली नवीन शैक्षणिक धोरण घ्या. त्या नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे आताचे काय आहे? आपल्यासाठीचं मूळ वस्तू आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय काय चुका आहेत किंवा काय काय त्यामध्ये दुरुस्त्या कराव्या लागतील, म्हणजे त्याच्यामध्ये जे नाही ते हे काय आहे? नॉट बिईंग. ही नॉट बिईंग आहे. आपल्या टी व्हीवरचा एखादा खमंग वादाचा विषय घ्या. तो वादाचा विषय म्हणजे काय आहे? आपला वाद आहे, म्हणजे जे आहे ते जसं घडलं आहे तसं, एखादी घटना असेल जी जशी घडली आहे तशी, एखादा कायदा असेल जो जसा बनलेला आहे तसा, एखादी संस्था आहे जी जशी स्थापन झालेली आहे तशी, ती आपल्यासाठीचा वाद आहे. मग आता हा विचार असेल, आता ही घटना असेल, हा कायदा असेल किंवा ही संस्था असेल, यामध्ये कोणत्या कोणत्या दोष आहेत, हे दोष आपल्यासमोर मांडतात. त्याला आपण विवाद असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? विवाद असं म्हणतो. म्हणजेच त्या कायद्यामध्ये, त्या घटनेमध्ये किंवा त्या संस्थेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची कमतरता आहे, उणिवा आहेत, त्या उणिवा भरून काढण्यासाठीचा जो चर्चा सुरू होते, ती चर्चा म्हणजे विवाद आहे. ती मूळ वस्तूमधले हे दोष दूर करून, त्या मूळ वस्तूमधले हा वाद आणि विवादामध्ये आपापसामध्ये जो आता नवीन विचार आल्यानंतर त्यामध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे याच्याबद्दल
चर्चा होते आणि त्या चर्चेमधून एक संवाद निर्माण होतो. एक संवाद निर्माण होतो. हे काय असते? ह्या दोघांचे संश्लेषण असते. ह्या दोघांचेही ते संश्लेषण असते. ह्या मूळ वस्तूमधल्या चांगल्या गोष्टी, मूळ वस्तूमधल्या चांगल्या गोष्टी कायम राहतात आणि ह्या विवादामुळे त्यामधले दोष उजागर होतात आणि ते दोष दूर केल्यानंतर मूळ वस्तूमधल्या चांगल्या गोष्टी आणि त्यामध्ये ज्या गोष्टी चांगल्या नव्हत्या, वाईट गोष्टी होत्या, त्या काढून टाकल्या आणि त्यामध्ये चांगल्या गोष्टी आणखी इन्स्टॉल केल्या. म्हणजे मूळ चांगल्या गोष्टी अधिक विवादामधून निर्माण झालेल्या चांगल्या गोष्टी यांचं संश्लेषण म्हणजे हा संवाद असतो. आणि संवाद त्यामुळे काय असतो? सत्याच्या अधिक जवळ जाणारा असतो. द्वंद्वात्मक पद्धतीचं वैशिष्ट्य काय, उद्दिष्ट काय आहे? द्वंद्वात्मक पद्धतीचं उद्दिष्ट आहे परफेक्शनपर्यंत पोहोचणे, पूर्णत्वापर्यंत पोहोचणे. वाद हा पूर्ण नसतो. वाद हा कधीच पूर्ण असत नाही. जोपर्यंत तो परमसत्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत वाद हा कधीही पूर्ण असत नाही. संवाद हा देखील कधीही पूर्ण असू शकत नाही. विवाद हा देखील कधीही पूर्ण असत नाही. वाद पूर्णत्वापर्यंत पोहोचलेला नसतो. म्हणूनच त्यामध्ये विवाद निर्माण होतो आणि त्यामधून संवाद निर्माण होत असतो. पुन्हा हा संवाद जर परफेक्शनपर्यंत पोहोचलेला नसेल, हा संवाद संवाद जर परफेक्ट नसेल किंवा पूर्णत्वास गेलेला नसेल तर यामध्ये पूर्णत्वास गेलेला नसेल तर काय होईल? हा संवाद वादाचं रूप ग्रहण करेल. पुन्हा ही एक मूळ वस्तू बनेल. हा संवाद काय करेल? मूळ वस्तू बनेल. आणि हा मूळ वस्तू बनल्यानंतर याच्या विरोधातला पुन्हा विवाद निर्माण होईल. हा संवाद म्हणजे काय होईल? हा संवाद म्हणजेच पुन्हा मूळ वस्तूचं रूप धारण करेल. मूळ वस्तू, आणि हे मूळ वस्तूलाच आपण काय म्हणतो? वाद म्हणतो. पुन्हा हा वाद निर्माण होईल आणि पुन्हा याच्यासाठीचा विवाद देखील निर्माण होईल. हा विवाद निर्माण झालेला असतो म्हणूनच याला वाद म्हणतात. हा विवाद, आणि त्याच्यानंतर पुन्हा मग ह्या वादाचं हा जो मूळ वस्तू आहे त्यामध्ये जे नाही ते आपल्या समोर येईल आणि पुन्हा यामधील दोष दूर करून पुन्हा नव्याने एक संवाद निर्माण होईल. हा संवाद परफेक्ट असेल तर ठीक. पण जर परफेक्ट नसेल तर पुन्हा हा संवाद वादाचं रूप धारण करेल. पुन्हा यामध्ये याचा एक विरोधी विचार किंवा याच्यामधले दोष दूर करण्यासाठीचा विवाद जन्माला येईल. हा विवाद, आणि यामधून वाद आणि विवादामध्ये पुन्हा संश्लेषण होईल आणि पुन्हा संवाद निर्माण होईल. ही प्रक्रिया कुठपर्यंत चालू राहणार? ही प्रक्रिया तिथपर्यंत चालू राहणार जेव्हा हा संवाद म्हणजे परफेक्ट बनणार नाही तोपर्यंत. हा संवाद जोपर्यंत परफेक्शनपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ही वाद आणि संवादाची प्रक्रिया म्हणजेच द्वंद्वात्मक प्रक्रिया ही निरंतरपणे सुरू राहणार आहे. आणि याचं कारण काय आहे? याचं कारण आहे, याच्या मुळाशी असणार आहे विचार. जसे माणूस हा विचार मांडत जाईल. हा विवाद म्हणजे काय आहे? हा मूळ वस्तूमधील दोष दाखवणारा विचार. हा विवाद काय आहे? मूळ वस्तूमधील दोष दाखवणारा विचार आहे. हा विचार जोपर्यंत आपल्याला याला परफेक्ट आहे असं सांगणार नाही तोपर्यंत हा पूर्णत्वास जाणार नाही. परफेक्ट म्हणजे पूर्णत्वास जाणार नाही तोपर्यंत वाद, विवाद आणि संवाद ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. वाद, विवाद आणि संवाद ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. ही प्रक्रिया केव्हा संपुष्टात येईल? वाद, विवाद आणि संवादाची जेव्हा ती पूर्णत्वाचा ध्यास घेईल. आता ही पूर्णत्वापर्यंत पोहोचेल म्हणजे कुठपर्यंत पोहोचेल? हेगेलच्या मध्ये अंतिम सत्य म्हणजे काय आहे? पूर्णत्व म्हणजे काय आहे? ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हणजे काय आहे? ॲब्सोल्यूट कॉन्शियसनेस म्हणजे काय आहे? तर हे आहे राज्य. काय आहे? राज्य आहे. हे आपण त्याच्या विश्वात्म्याच्या विकासामध्ये बघितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की वाद, विवाद आणि संवाद याची अंतिम परिणती काय आहे? तर राज्य आहे. यांची अंतिम परिणती काय आहे? राज्य आहे. कारण राज्य काय आहे? राज्य हे एक ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे. ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे, अंतिम सत्य आहे किंवा ते परमसत्य आहे किंवा ते परफेक्शन आहे. माणसाचं परफेक्शन कशामध्ये आहे? राज्यामध्ये आहे. माणसाचं परफेक्शन कशामध्ये आहे? राज्यामध्ये आहे.
आणि म्हणून वाद विवाद आणि संवादाचं परफेक्शन कशामध्ये आहे? राज्यामध्ये आहे. वाद विवाद आणि संवादाचं परफेक्शन कशामध्ये आहे? डायलेक्टिकल मेथडचं परफेक्शन कशामध्ये आहे? तर ते राज्यामध्ये आहे. म्हणून राज्य हे एक अंतिम सत्य आहे. राज्य म्हणजे परमसत्य आहे. राज्य म्हणजे पूर्णत्व आहे, परफेक्शन आहे. राज्य म्हणजे परफेक्शन आहे. राज्य म्हणजे परमचैतन्य आहे. राज्य म्हणजे परमचैतन्य आहे. एवढं मोठं आहे राज्याचं वैशिष्ट्य. डायलेक्टिकल मेथडचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? राज्याला परफेक्शन मिळवून देणे हे आहे. म्हणजे परफेक्शनचा ध्यास घेणे हे आहे. आणि ते काय करते? राज्याला परफेक्ट म्हणून घोषित करते. विश्वात्मा ही संकल्पना म्हणजे इतिहासाचं उद्दिष्ट काय आहे? विश्वात्म्याच्या संकल्पनेचं म्हणजे इतिहासाचं उद्दिष्ट काय आहे? तर परमचैतन्य किंवा परमसत्याचा ध्यास घेणे. परमसत्याचा ध्यास घेणे. आणि ते परमसत्य म्हणजे काय आहे? तर राज्य आहे. द्वंद्वात्मक पद्धती काय करते? तर आपल्याला परफेक्ट काय आहे हे सांगते. परफेक्ट काय आहे हे सांगते. आणि परफेक्ट कोण आहे? तर परफेक्ट काय आहे? तर ते राज्य आहे. परफेक्ट काय आहे? राज्य आहे. आणि त्यामुळे दोघांचंही उद्दिष्ट दोघेही एकाच संकल्पनेवर येऊन थांबतात. इतिहासाचं उद्दिष्ट आणि म्हणजे विश्वात्म्याचे संकल्पनेचं उद्दिष्ट आणि द्वंद्वात्मक पद्धतीचं अंतिम साध्य हे दोन्हीही एकच आहेत आणि ते आहे राज्य. बरोबर. आता त्याचं लिहा राज्याबद्दलचा सिद्धांत. राज्याबद्दलचा सिद्धांत. आता राज्याबद्दलचा सिद्धांत तुमच्या थोडा बहुत लक्षात आलेला असेल, आहे की नाही? एकाच याचे आहेत ते. राज्याबद्दलचा सिद्धांत, त्याचा राज्य सिद्धांत म्हणा, राज्याबद्दलचे विचार म्हणा, काहीही लिहा, एकच आहे. परम चैतन्य किंवा परमसत्याचे मूर्त रूप म्हणजे राज्य होय. पहिली ओळ लिहा. हेगेलच्या मते परमचैतन्य किंवा परमसत्याचे मूर्त रूप म्हणजे राज्य होय. परम चैतन्य किंवा परमसत्याचे मूर्त रूप म्हणजे राज्य होय. त्याने काय केलं? ह्या राज्य संकल्पनेच्या माध्यमातून जर्मनीमध्ये जो राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती, त्याला अधिक चालना देण्याचं काम केलं जर्मनीमधल्या. बरं हां बरं सांगतोय, पुन्हा सांगतोय. राज्य म्हणजे हेगेलच्या मते परमचैतन्य किंवा परमसत्याचं मूर्त रूप म्हणजे राज्य होय. हेगेलच्या मते परमसत्याचे किंवा परमचैतन्याचे मूर्त रूप म्हणजे राज्य होय. या माध्यमातून त्याने जर्मनीमध्ये उदयास येत असलेल्या राष्ट्रवादाचे व राष्ट्रीय एकीकरणाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या मते राज्य म्हणजे द्वंद्वात्मक पद्धतीची अंतिम परिणती किंवा परफेक्शन होय. राज्य म्हणजे द्वंद्वात्मक पद्धतीची अंतिम परिणती होय. त्याला काय म्हटलं आपण? परफेक्शन म्हटलंय ना, पूर्णत्व. आधुनिक इतिहासाची प्रेरणाशक्ती म्हणजे, मग आता राज्याची निर्मिती झाल्यानंतर इतिहास थांबतो का? तर नाही. तर तो काय म्हणतो की आधुनिक इतिहासाची प्रेरणाशक्ती राष्ट्रराज्यांतील परस्पर तणाव व संघर्ष
राष्ट्रराज्यातील परस्पर तणाव व संघर्ष ही आहे. झालंय. आता पहिलं लिहा, राज्याचा विकास द्वंद्वात्मक पद्धतीतून झालेला आहे. द्वंद्वात्मक पद्धतीतून झालेला आहे. राज्याचा विकास द्वंद्वात्मक पद्धतीतून झालेला आहे. आपण बघितलं आहे कशा पद्धतीने झालेला आहे राज्याचा विकास द्वंद्वात्मक पद्धतीतून. आता बघा, हेगेल काय म्हणतो की राज्य ही काही एक नागरी संस्था नाही, नागरिक समाजाची नागरिक समाज म्हणजे काही राज्य नाही. नागरिक समाज म्हणजे राज्य आहे का? नाही. आपण जेव्हा सामाजिक करारवादी सिद्धांत बघणार आहोत तेव्हा सामाजिक करार सिद्धांतामधून राज्य निर्माण होत असताना त्यांनी सांगितलेलं आहे हॉब्सलॉक रूसोने की नागरिक समाज आणि राज्याची निर्मिती एकाच वेळी झालेली आहे. नागरिक समाज आणि राज्याची निर्मिती एकाच वेळी झालेली आहे. परंतु हेगेल हे मान्य करत नाही. हेगेलच्या मते नागरिक समाज ही एक वेगळी घटना आहे आणि राज्याची निर्मिती ही एक वेगळी घटना आहे. परिवार आणि नागरिक समाज यांचं संश्लेषण किंवा संवाद म्हणजे राज्य आहे. म्हणून राज्याचा विकास ही अंतिम परिणती आहे. नागरिक समाज ही एक त्यामधला वाद आणि संवादाचा विषय असू शकतो, परंतु राज्य ही एक अंतिम परिणती आहे आणि तो नेहमीच संवाद आहे आणि ते परमसत्य आहे. कशामधलं? परिवार आणि नागरिक समाज यांच्यामध्ये जो संवाद निर्माण झाला त्याची अंतिम परिणती परफेक्शन म्हणजे राज्य आहे. म्हणून राज्य हा द्वंद्वात्मक, राज्याचा विकास कशातून झालेला आहे? द्वंद्वात्मक पद्धतीतून झालेला आहे. आणि ह्या द्वंद्वात्मकतेचा आधार काय आहे? तर विचार आहे, आयडियालिझम. राष्ट्रराज्य हीच राष्ट्रराज्य हेच इतिहासाचे सार्थक एकक आहे. सार्थक एकक आहे. एकक म्हणजे युनिट. सार्थक एकक आहे. सार्थक एकक आहे. आता त्याने त्या संदर्भात राज्याचा विकास द्वंद्वात्मक विकास कसा झाला आहे याबद्दलचे त्याने 2 उदाहरणं आपल्याला महत्त्वाची सांगितलेली दिसून येतात. पहिलं आहे, त्याने असं म्हटलं की पहिल्या अवस्थेमध्ये राज्याचा विकास कसा झाला. 2 त्याने उदाहरणं सांगितलेली आहेत द्वंद्वात्मक पद्धतीमधून राज्याचा विकास कसा झाला याबाबत. एक आहे त्याने स्वतः सांगितलेलं आणि दुसरं आपण त्याच्यामधून अर्थ काढू शकतो तसा. त्याने काय म्हटलं, द्वंद्वात्मक पद्धतीतून राज्याचा विकास कसा झाला त्याबद्दल तो काय म्हणतो. पहिली अवस्था, द्वंद्वात्मक पद्धतीतून राज्याच्या विकासाच्या अवस्था लिहा. राज्याच्या विकासाच्या अवस्था. द्वंद्वात्मक पद्धतीने कसं झाला आहे राज्याचा विकास ते आपण बघतोय ना. तर मग त्यामध्ये विकासाच्या अवस्था, पहिली अवस्था ग्रीक नगरराज्य. दुसरी अवस्था सॉक्रेटिस आणि ख्रिश्चन धर्म. सॉक्रेटिसचे विचार आणि ख्रिस्ती धर्माचे विचार. बघा, ग्रीक नगर राज्यांमध्ये बदल घडवून आणण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर सॉक्रेटिसने आणि ख्रिस्ती धर्माने केलेलं आहे. मग पुढे यातूनच कशाचा विकास झालेला आहे? तर
रोमन साम्राज्याचा विकास झाला. जेव्हा ग्रीक नगर राज्य संपुष्टात आली तेव्हा त्याच्यानंतर कशाचा विकास झाला, तर रोमन साम्राज्याचा विकास झाला. रोमन साम्राज्याने ही ग्रीक नगर राज्य समाप्त करून टाकली होती. तो इतिहासातला एक मोठा भाग आहे. आणि त्यानंतरच्या रोमन साम्राज्याने आपलं जीवन खूप प्रभावित केलेलं आहे. आपलं जे कॅलेंडर आहे ना, ते कॅलेंडरसुद्धा आपल्याला रोमन साम्राज्यापासून मिळालेलं आहे. त्यामध्ये महिन्यांची नावंसुद्धा आपण रोमन साम्राज्याच्या सम्राटांच्या नावावर आहेत. जसं ऑगस्टस, ज्युलियस सीझर. आता तुम्हाला महिन्याची नावं आठवली असतील. ही झाली त्याची दुसरी अवस्था, बरोबर. आता दुसऱ्या अवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम कोणी केलं, तर ते केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरी अवस्था येते, प्रोटेस्टंट वाद, किंवा मग ज्याला आपण रिनेसान्स असं म्हणतो. रिनेसान्स किंवा त्याला धर्मसुधार आंदोलन असं म्हणतो. प्रबोधनाचा काळ ही तिसरी अवस्था त्याने म्हटलेली आहे विकासामधली. आणि ह्या प्रबोधनामधून कशाचा हे झालेला आहे, संवाद कसा कोणता निर्माण झालेला आहे. अंतिम सत्य काय हातात लागलं, आपल्या राष्ट्रराज्य. धर्मसुधार आंदोलनातून किंवा मग आपल्याला प्रबोधनाच्या चळवळीमधून आपल्या हातात काय आलेलं आहे, अंतिम सत्य, तर ते आलेलं आहे राष्ट्रराज्य. आणि इथून मग आता द्वंद्वात्मक पद्धती इथे संपलेली आहे, कारण राष्ट्रराज्याचा शोध आता लागला. आणि या राष्ट्रराज्यांमध्ये सर्वश्रेष्ठ राज्य कोणतं आहे, तर ते आहे युरोप खंडामध्ये विकसित झालेलं राष्ट्रराज्य. कोणतंही राज्य सर्वश्रेष्ठ आहे का, नाही. जोपर्यंत ते राष्ट्रराज्य असत नाही तोपर्यंत ते राज्य सर्वश्रेष्ठ नाही, असं हेगेल म्हणतो. काय म्हणतो हेगेल, जोपर्यंत राज्य हे राष्ट्रराज्य या संकल्पनेवर आधारलेलं असत नाही, राष्ट्रवाद या संकल्पनेवर आधारलेलं असत नाही, तोपर्यंत ते अंतिम सत्य नाही. म्हणजे जगातलं कोणतंही कोणतंही राज्य म्हणजे अंतिम सत्य आहे का, नाही. युरोप खंडामध्ये विकसित झालेलं राष्ट्रराज्य म्हणजे अंतिम सत्य होय, असं हेगेल म्हणतो. आता दुसरा पॉईंट लिहा, राज्य हे विश्वात्म्याचा पृथ्वीवरील अवतार आहे. विश्वात्म्याचा पृथ्वीवरील अवतार आहे. विश्वात्मा म्हणजे काय, जे सर्वश्रेष्ठ आहे ते. विश्वात्मा म्हणजे काय, जे सर्वश्रेष्ठ आहे ते. त्याला कुठे कुठे आपल्याला ईश्वरसुद्धा म्हटलेला आहे, परंतु त्याचा अर्थ ईश्वर असं म्हटलेला आहे. विश्वात्मा म्हणजे ईश्वर का, नाही. फक्त त्याचं प्युरिटी सिद्ध करण्यासाठी, राज्याची प्युरिटी सिद्ध करण्यासाठी गॉड हा शब्द वापरलेला आहे, ईश्वर हा शब्द वापरलेला आहे. परंतु विश्वात्मा म्हणजे ईश्वर नाही, हे त्याने अगोदर स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे तो असा म्हणतो की आता तुम्ही शीर्षक टाकलाय ना, मुद्दा टाकलाय ना दुसऱ्या क्रमांकाचा, राज्य म्हणजे विश्वात्म्याचा पृथ्वीवरील अवतार आहे. पृथ्वीवरील अवतार आहे. त्यामध्ये लिहा, सर्व जड आणि चेतन वस्तू विश्वात्म्यातून सृजित होतात, हे आपण बघितलं आहे. पहिल्यांदा जड जगत निर्माण झालं, त्याच्यानंतर मग वनस्पती आणि प्राणी निर्माण झाले, आणि नंतर मग मनुष्य निर्माण झाला. आणि ते मनुष्य म्हणजे जड जगतातील परमसत्य आहे, हे आपण बघितलं आहे. त्यानंतर मग काय केलं, माणसाला विचार करण्याची एक शक्ती आहे. आणि या विचार करण्याच्या शक्तीमुळे काय झालं की परिवार, समाज, अशा नागरिक समाज हा संस्था निर्माण झाल्या. आणि या नागरिक समाजाची निर्मितीनंतर राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था निर्माण झाली. राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था निर्माण झाली. म्हणून राज्य हे विश्वात्म्याचं रूप आहे. राज्य काय आहे, विश्वात्म्याचं रूप आहे. ते पृथ्वीवरील ईश्वराचा अवतार आहे, गॉड ऑन अर्थ आहे. राज्य ही पृथ्वीवरील ईश्वराची शोभायात्रा आहे. राज्य ही पृथ्वीवरील ईश्वराची शोभायात्रा आहे. स्टेट इज द मार्च ऑफ गॉड ऑन अर्थ. ओके. राज्य ही कला, कायदे, नैतिक आदर्श आणि धर्म यांचे उगमस्थान आहे. राज्य ही काय आहे, कला, कायदा, नैतिक आदर्श आणि धर्म यांचे
उगमस्थान आहे, यांची निर्मिती स्थान आहे, यांचा निर्माता आहे राज्य. राज्यच धर्माची निर्मिती करतो, त्यांचा सृजनकर्ता असतो, त्यांचा निर्माता असतो राज्य म्हणजे. याच्यावरून हेगेलने सांगितलेले राज्याची वैशिष्ट्ये कोणती दिसतात आता ते आपण लिहू. राज्याची वैशिष्ट्ये. राज्य म्हणजे राष्ट्रराज्य. सर्वश्रेष्ठ राज्य कोणतं? आता लिहा. राष्ट्रराज्य हे अंतिम सत्य होय. राष्ट्रराज्य हे अंतिम सत्य होय. पहिलं वैशिष्ट्य दिसते आपल्याला त्याच्या राज्यविचाराचं, राज्यविषयक विचाराचं. त्याच्या राज्याची वैशिष्ट्ये कोणती? तर राष्ट्रराज्य हे अंतिम सत्य होय. त्याच्यानंतर राज्याकडे दैवी सत्ता आहे. राज्य ही एक दैवी सत्ता आहे. राज्य ही एक दैवी सत्ता आहे. कारण काय आहे? कारण विश्वात्म्याची पूर्ण अभिव्यक्ती कुठं होते? राज्यात होते. म्हणून राज्य ही एक दैवी सत्ता आहे. राज्य हे साध्य आहे तर व्यक्ती हे साधन आहे. राज्य हे साध्य आहे तर व्यक्ती हे साधन आहे. आपण व्यक्तिवादामध्ये बघितलं होतं की तो व्यक्तिवाद काय म्हणतो? व्यक्ती हे साध्य आहे, राज्य हे साधन आहे. इथे हेगेल विरुद्ध मताचा आहे. तो म्हणतो की व्यक्ती हे साधन आहे आणि राज्य हे साध्य आहे. आणि म्हणूनच तर त्याला हिटलर आणि मुसोलिनीला त्याने प्रभावित केलेला आहे. त्याचा आदर्श आहेत. आणि त्यांनी अशाच पद्धतीने राज्याचं स्वरूप जनतेसमोर मांडलं की राज्य हे आपलं साध्य आहे, आपण तर साधन मात्र आहोत. आणि म्हणून त्यांनी सगळ्या लोकांचं सगळी शक्ती ही राज्याचं हित साध्य करण्यासाठी कामी लावली. आणि ॲब्सोल्यूट नॅशनलिझम लोकांमध्ये भरभरून टाकला आणि लोक मग मरायलासुद्धा तयार झाली. कारण आपण साधनच आहोत. राज्य हे अंतिम सत्य आहे. त्याच्यासाठी त्याने ॲडव्होकसी काय वापरली माहिती आहे का? जर कधी तुम्ही असं म्हणता की राज्य ही साधन आहे आणि व्यक्ती हे साध्य आहे, तर मग तुम्ही एका गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही की आपले सैनिक आपल्या देशाच्या संरक्षणासाठी का बरं स्वतःचा जीव देण्यासाठी तयार असतात. बरोबर आहे ना? तुम्ही जर म्हणता की व्यक्ती हा राज्यामध्ये केवळ उपभोग करता आहे, राज्याचं फक्त संरक्षण घेणारा आहे, तर मग राज्याचं संरक्षण करण्यासाठी जे लोक स्वतःचा प्राणाची आहुती देतात ते का देतात? याचं कारण असं आहे की राज्य हे श्रेष्ठ आहे व्यक्तीपेक्षा, आणि हे त्यांना मान्य आहे. म्हणून ते आपल्या स्वतःच्या जीवसुद्धा राज्याच्या हितासाठी द्यायला तयार असतात. आणि काही प्रमाणात तो बरोबरसुद्धा आहे. त्याला 100% चूक म्हणता येत नाही हेगेलला. आणि म्हणून आपल्याला हेगेल सोडता येत नाही. चला, तो काय म्हणतो? राज्य हे साध्य आहे, व्यक्ती हे त्या साध्याचं साधन आहे. राज्य हे नैतिक बंधनांपेक्षा पासून मुक्त आहे. राज्य हे सामान्य नैतिक बंधनांपेक्षा मुक्त आहे. आता बघा, जेव्हा आपण मॉर्गेनथॉचा विचार करणार आहोत, वास्तववाद आपण शिकणार, तेव्हा आपण हे तत्त्व आपण शिकणार आहोत. मॉर्गेनथॉचे जे 6 सिद्धांत आहेत वास्तववादाचे, त्यापैकी शेवटचा सिद्धांत हाच आहे, 6वा. राज्य हे नैतिक बंधनांपासून मुक्त असते आणि राज्यासाठीची नैतिक बंधनच वेगळी आहेत. राज्यासाठी नैतिक विचार हा वेगळा आहे. राज्याचा विकास हा नागरिक समाजापेक्षा वेगळा आहे. राज्याचा विकास हा नागरिक समाजाच्या विकासापेक्षा वेगळा आहे. हे आपल्याला त्याच्या राज्य या संकल्पनेची वैशिष्ट्ये दिसून येतात. बरं, हेगेलबद्दल आपण एवढी सगळी आता 2.5 तासापासून चर्चा केली. त्यापैकी आता तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या असतील, जर काही लक्षात आल्या नसतील तर ते सांगा. पुन्हा एकदा समजून घ्यायचा प्रयत्न करू. आवाज येतोय ना माझा? बरं, मी तुम्हाला काही विचारलं आता. जर कधी तुम्हाला वाटत असेल ते काही तुम्हाला कळलं नाही तर ते मला सांगा. मी प्रयत्न करतो समजून सांगायचा.
सगळ्यांना सगळं समजलं आहे? चला, फारच चांगला शिक्षक आहे मग मी, जर तुम्हाला काहीच प्रश्न नाही तर. द्वंद्वात्मक पद्धती. ओके, संतोष म्हणतात द्वंद्वात्मक पद्धती पुन्हा सांगा. बघा, द्वंद्वात्मक पद्धती म्हणजे काय आहे? द्वंद्व म्हणजे एक लक्षात घ्या, भांडण. आपल्यासाठी द्वंद्व म्हणजे काय आहे? भांडण आहे. हे भांडण कशामध्ये असतं? हे भांडण असतं, एक आपल्याकडे विषय आहे भांडण करायला. ती विषय म्हणजे तो विषय म्हणजे मूळ वस्तू आहे. तो विषय काय आहे? मूळ वस्तू आहे. आता ह्या मूळ वस्तूमध्ये आपण काही दोष दाखवत असतो. मूळ वस्तूमध्ये आपण काय करतो? काही दोष दाखवत असतो. ह्या मूळ वस्तूमधले दोष म्हणजे काय आहे? विवाद आहे. हा काय आहे? विवाद आहे. त्याला म्हणतात अँटिथेसिस. सॉरी, हां, त्याला काय म्हणतात? मूळ वस्तूला काय म्हणतात? इंग्रजीमधले शब्द कोणते आहेत त्याच्यासाठीचे? वाद, विवाद आणि संवाद. याच्यासाठी इंग्रजीमध्ये शब्द कोणते आहेत सांगा बरं? वाद, विवाद आणि संवाद. याला आपण असं म्हणू की तुम्ही तुमच्या घरामध्ये भिंत बांधत आहात. तुमच्या घराची तुम्ही भिंत बांधत आहात. ही भिंत म्हणजे काय झाली? तुमच्यासाठी मूळ वस्तू झाली. आता तुमच्या घराचा शेजारी असतो एक, तुमच्या घरचा शेजारी असतो, त्याचा असा दावा असतो की तुमच्या घराची भिंत ही त्याच्या हद्दीत गेलेली आहे. तुमच्या घराची भिंत तुम्ही त्याच्या हद्दीत बांधत आहात. सध्या तुम्ही पायाच खोदलेला आहे, घर बांधायसाठी पाया आखलेला आहे. तर मग पाया आखतानाच ते भांडण करतात, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जे पायाची जागा आखलेली आहे तो काय झाला? वाद झाला. ही झाली मूळ वस्तू. ही झाली मूळ वस्तू. आता तुमचा शेजारी असा दावा करतो आहे की तुमची भिंत ही तुमच्या जागेत नाही तर तुम्ही त्याच्याही जागेत बांधत आहात. तुम्ही त्याच्याही जागेत बांधत आहात. हा झाला तुमचा विवाद. हा झाला विवाद. हा झाला विवाद. वादाचा विषय कोणता आहे? तुमची भिंत. त्याचा दावा कोणता आहे? म्हणजे त्याचा विवाद काय आहे? तर तुम्ही ती भिंत तुमच्या नव्हे तर त्याच्याही जागेमध्ये तुमची भिंत जात आहे. हा झाला त्याचा विवाद. आणि त्यामध्ये संवाद काय होणार? जेव्हा तुम्ही कायद्याकडे जाल, तुम्ही न्यायालयामध्ये जाल, न्यायालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कागदपत्र सादर करावे लागतील. तुमच्या जागेचा आठ, त्याच्या जागेचा आठ. हा जागेचा आठ सादर केल्यानंतर जर तुमची भिंत त्याच्या जागेत जात असेल, खरंच जात असेल तर तुम्हाला तुमची भिंत तुमच्या जागेत घ्यावी लागेल. जर कधी कायद्यानुसार कोर्टामध्ये असं दिसलं की तुम्ही तुमच्या जागेत तर बांधतच आहात पण आणखी मागे काहीतरी जागा सुटत आहे, तर तुम्ही काय करणार? तुमची भिंत तिकडे सुद्धा घेऊन जाणार. म्हणजे इथे आहे तुमची भिंत, ती इकडे सुद्धा जाऊ शकते आणि इकडे सुद्धा जाऊ शकते. बरोबर आहे? इकडे सुद्धा जाऊ शकते आणि इकडे सुद्धा जाऊ शकते. हे अंतिमतः जिथे कायद्यानुसार जाईल, तो कायद्यानुसार निर्णय लागलेला असेल, तो अधिक परफेक्ट असेल, तो आहे संवाद. तो काय आहे? संवाद. या अर्थाने जर समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की सामाजिक संस्थांचा विकास देखील अशाच पद्धतीने होत आलेला आहे. सामाजिक संस्थांचा विकास अशाच पद्धतीने होत आलेला आहे. बाह्य जगत त्याला म्हटलेलं आहे. भौतिक जगत म्हटलेलं आहे का? नाही. बाह्य जगताचा विकास कसा होत आलेला आहे? तर हा अशाच पद्धतीने होत आलेला आहे. भौतिक जगाचा सुद्धा विकास अशाच पद्धतीचा झालेला आहे. परंतु आपण इथे विशेषतः त्याने डायलेक्टिकल मेथड कशासाठी वापरलेली आहे? तर बाह्य जगताच्या विकासासाठी वापरलेली आहे. बाह्य जगत म्हणजे काय आहे? तर बाह्य जगत म्हणजे असं जग जे माणसाने स्वतःच्या विचारांनी निर्माण केलेलं आहे. माणसाच्या स्वतःच्या विकासांनी निर्माण केले. माणसाने स्वतःच्या विचाराच्या क्षमतांनी निर्माण केलेलं जग म्हणजे बाह्य जगत आहे. बाह्य जगत म्हणजे काय आहे? माणसाच्या मानवी विचारातून निर्माण झालेले जगत. निर्माण झालेले जगत किंवा त्याला विश्व म्हणू आपण. माणसाच्या विचाराची परिणती असते ही.
माणसाच्या विचारातून निर्माण झालेलं नाही, हे विचारातून निर्माण झालेले आहे माणसाच्या. म्हणजे कुटुंब ही नैसर्गिक गोष्ट आहे का? कुटुंब हे नैसर्गिक नाही. जे नैसर्गिकरित्या निर्माण झालेलं आहे त्याला आपण भौतिक जग म्हणतो. त्याला काय म्हणतो? त्याला हेगेल काय म्हणतो? भौतिक जग म्हणतो. परंतु कुटुंब ही नैसर्गिकरित्या निर्माण झालेलं नाही, तर ते माणसाने स्वतःच्या विचारातून निर्माण केलेलं आहे. नागरिक समाज आणि ह्या नागरिक समाजाच्या संस्था ह्या नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या आहेत का? ह्या नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या नाहीत, तर ह्या माणसाने स्वतःच्या विचारातून निर्माण केलेल्या आहेत. माणसाने स्वतःच्या विकासातून निर्माण केलेले आहेत. तसंच या नागरिक समाजाचा या नागरिक समाजातील संस्थांचा विकास होत असताना राज्याचा सुद्धा विकास झाला. हे राज्य ही नैसर्गिक गोष्ट आहे का? नाही, तर ही बाह्य जगतातील गोष्ट आहे. कारण याचा विकास सुद्धा माणसाच्या विचारातून झालेला आहे. माणसाने आपल्या हितासाठी ज्या ज्या नवनवीन गोष्टींचा शोध घेतला, त्याचा परफेक्शनकडे जाण्यासाठी त्याने जो विचार केला, स्वतःच्या अंतिम सुख शोधण्यासाठी, स्वतःसाठी अंतिम सुरक्षितता शोधण्यासाठी, कुटुंब काय आहे? माणसासाठी सुरक्षितता देण्याचं काम करते. नागरिक समाज काय करतो? माणसाला संरक्षण देण्याचं काम करतो. या नागरिक समाजामध्येही कुटुंबामध्ये माणसाला पूर्ण संरक्षण मिळालं नाही, नागरिक समाजामध्ये माणसाला पूर्ण संरक्षण मिळालं नाही, तर राज्यामध्ये माणसाला सगळ्यात अधिक म्हणजे पूर्ण संरक्षण मिळालं. सगळ्यात अधिक नाही, पूर्ण संरक्षण मिळालं. आणि म्हणून राज्य ही काय आहे? माणसाच्या विचारातून निर्माण झालेली परफेक्ट अशी गोष्ट आहे. माणसाच्या विचारातून निर्माण झालेली परफेक्ट अशी गोष्ट आहे. बघा, कुटुंबामधून माणसाला काय मिळतो? कुटुंबामध्ये माणूस आपलं जीवन जगत असतो आणि कुटुंबामध्ये माणूस निस्वार्थ भावनेने एकमेकांबद्दल विचार करत असतो, एकमेकांची सेवा करत असतो. आवाज येतोय का माझा की अटकत आहे? व्यवस्थित आहे सगळे? एकदा कन्फर्म करा. अटकत आहे का? हां, माझा थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम आला होता बहुतेक. हां, थोडं 1 मिनिट. आता येतोय ना व्यवस्थित? ओके. हां, ठीक आहे. तो काय आहे? बाह्य जगतामध्ये कुटुंब आहे, नागरिक समाज आहे आणि नागरिक समाजाच्या अन्य संस्था असतील, या संस्थांची निर्मिती झाली. परंतु यांनी माणसाला पूर्ण संरक्षण देण्याचं काम केलं नाही, तर राज्यामध्ये ते माणसाला पूर्ण संरक्षण मिळालं. आणि म्हणून मग डायलेक्टिकल मेथडमध्ये आपण मगाशी बघितलं होतं की वादविवाद आणि संवाद ही प्रक्रिया कुठपर्यंत चालू राहते? जोपर्यंत आपण अंतिम सत्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपण परफेक्शनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत वादविवाद आणि संवाद ही प्रक्रिया सुरू राहते. पहिल्यांदा वादाची निर्मिती झाली, पहिल्यांदा कुटुंबाची निर्मिती झाली. कुटुंबाची निर्मिती झाल्यानंतर या कुटुंबामध्ये माणूस कसा असतो? पूर्णतः निस्वार्थ भावनेने आप्तजनांचा त्याला संरक्षण मिळत असते आणि तो सुद्धा त्यांना संरक्षण देण्याचं काम करत असतो. तो आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असताना, कुटुंबाची सेवा करत असताना पूर्णतः निस्वार्थ भावनेने संरक्षण करत असतो. परंतु कुटुंबापासून त्याला मिळणारं संरक्षण हे मर्यादित असतं. कुटुंबापासून मिळणारं संरक्षण कसं असतं? कुटुंबाची सेवा कशी करतो? तो निस्वार्थ भावनेने करतो. आणि त्याची मर्यादा काय आहे? आणि त्याला निस्वार्थ भावनेने इतरांचं, आपल्या कुटुंबाच्या सदस्यांचं संरक्षण सुद्धा मिळत असतं. परंतु त्याचं मर्यादा काय आहे? की हे अत्यंत मर्यादित स्वरूपाचं असतं. याची व्याप्ती फार कमी असते. व्याप्ती ही त्याची मर्यादा असते. कुटुंबातील सदस्यांची संख्या मर्यादित आहे.
येत आहे का व्यवस्थित? व्हिडिओ व्यवस्थित आहे? बरं. कुटुंबाच्या सदस्यांचे त्याला संरक्षण निस्वार्थ भावनेने मिळत आहे, परंतु त्याची व्याप्तीही कमी आहे. कुटुंबाच्या संरक्षणाची व्याप्ती काही सदस्यांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे आणि म्हणून कुटुंबामध्ये त्याची पूर्ण गरज भागवू शकली नाही. तो कुठे गेला? नागरिक समाजाची. नागरिक समाजामध्ये काय झालं? इथे त्याला निस्वार्थ भावनेने तो सेवा करत नाही, परंतु तो काय करतोय? त्याच्याला व्याप्ती मिळाली. इथे त्याचा स्वार्थ असतो. नागरिक समाजामध्ये निस्वार्थ भावनेने तो सेवा करतो का? नाही करत. परंतु इथे मात्र नागरिक समाजाची एक व्यापक संरक्षण त्याला मिळालं. नागरिक समाजामध्ये व्यापक संरक्षण माणसाला मिळालं. आता इथे दोन गोष्टी आहेत. इथे निस्वार्थ भावना आहे आणि इथे व्यापकता आहे. इथे निस्वार्थ भावना आहे आणि इथे व्यापकता आहे. या दोन गोष्टीचा परिणाम असा झाला की परिवार समाज या राज्यामधून, याला आपण वाद म्हणूया, परिवाराला ते वाद म्हणतो आपण आणि नागरिक समाजाला संवाद म्हणतो. या वादामधली निस्वार्थ भावना आणि ही दुसरी गोष्ट, ही दुसरी पायरी, यामधली व्यापकता, ह्या दोन गोष्टी एकत्र आल्यात आणि त्यामधून एक नवीन संवाद निर्माण झाला. तो संवाद म्हणजे अंतिम सत्य राज्य होय. अंतिम सत्य म्हणजे राज्य होय. आणि याला त्याने म्हटलेलं आहे, याला काय म्हटलेलं आहे? युनिव्हर्सल अल्ट्रुइझम. बरोबर. म्हणजे माणसाची निस्वार्थ भावना कुटुंबामध्ये काही लोकांपर्यंत. अल्ट्रुइझम म्हणजे काय? अल्ट्रुइझम म्हणजे काय? अल्ट्रुइझम म्हणजे निस्वार्थ भावना. अल्ट्रुइझम म्हणजे निस्वार्थ भावना. ही निस्वार्थ भावना कुठपर्यंत मर्यादित होती कुटुंबामध्ये? त्याच्या काही कुटुंबाच्या सदस्यांपर्यंत मर्यादित होती. आणि नागरिक समाजामध्ये त्याच्याकडे एक मिनिट सॉरी, नागरिक समाजामध्ये त्याच्याकडे निस्वार्थ नव्हता, स्वार्थबुद्धी होती. परंतु त्याची जी निस्वार्थ भावना इथे व्यापक स्वरूपामध्ये नव्हती, कुटुंबाच्या काही सदस्यांपुरती मर्यादित होती. इथे मात्र त्याच्या ज्या भावना आहेत त्या व्यापक बनल्या होत्या, परंतु त्या स्वार्थी भावना होत्या. इथे माणसाच्या भावना नागरिक समाजाच्या निर्मितीमध्ये इथे ज्या कुटुंबामध्ये त्या होत्या, मर्यादित होत्या, त्या कशा बनल्या? इथे व्यापक बनल्या. नागरिक समाजामध्ये त्याच्या भावना व्यापक बनल्या, परंतु त्या स्वार्थी बनल्या. याचा अर्थ असा आहे की कुटुंबामधील निस्वार्थ भावना आणि नागरिक समाजामधील व्यापकता, हा वाद आणि प्रतिवाद हे एकत्र आलेत. आणि यांनी काय केलं? यांनी राज्याची स्थापना केली. आणि राज्याचा एक गुण आहे, राज्याचा गुण कोणता? तर हा सर्वव्यापक किंवा युनिव्हर्सल अल्ट्रुइझम म्हणजे निस्वार्थ. सर्वव्यापक निस्वार्थ स्थापित झाला. बघा, आता कुटुंबामधला निस्वार्थ भावना आणि नागरिक समाजामधील व्यापकता हे दोन गुण घेतलेत आणि राज्याची निर्मिती झाली. हा कुटुंब आणि नागरिक समाज यामधला संवाद आहे. यामधला थेसिस, अँटीथेसिस अँड सिंथेसिस. कुटुंब हा थेसिस, नागरिक समाज हा अँटीथेसिस आणि त्यामधला थेसिस म्हणजे राज्य आहे. संवाद म्हणजे राज्य आहे. म्हणून राज्य हे काय आहे? सर्वव्यापक निस्वार्थतेचं प्रतीक आहे. कुटुंबामधील निस्वार्थता, निस्वार्थता तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींबद्दल दाखवता, तीच तुम्ही इथे राज्यामध्ये संपूर्ण समाजाबद्दल दाखवता, जी तुम्ही नागरिक समाजामध्ये दाखवत नाही. नागरिक समाजामध्ये तुमचा स्वार्थ महत्त्वाचा असतो.
नागरिक समाजामध्ये आपण काय करत असतो, एकमेकांसोबत संबंध ठेवत असतो. ते संबंध स्वार्थ भावनेने प्रेरित असतात, स्वार्थ भावनेने प्रेरित असतात. परंतु कुटुंब आणि नागरिक समाजामध्ये वावरत असणारा व्यक्ती जेव्हा राज्याच्या अधीन येतो, जेव्हा तो राज्याची स्थापना करतो, तेव्हा तो काय करतो, कुटुंबामध्ये निस्वार्थ भावना आणि नागरिक समाजामधली व्यापकता हे एकत्र आणतो आणि सर्वव्यापक निस्वार्थ भावनेने तो इथे वागत असतो. सर्वांसाठी तो सर्वांसोबत आपल्या कुटुंबाप्रमाणे वागत असतो, कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे वागत असतो. सर्व नागरिकांसोबत आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे निस्वार्थ भावनेने त्यांच्यासोबत वागत असतो. आणि म्हणून नागरिक समाजामध्ये जेव्हा राज्याची निर्मिती होते, कुटुंब आणि नागरिक समाजातून राज्याची निर्मिती होते, तेव्हा सर्वव्यापक निस्वार्थ भावना जन्माला येते. ती आहे राज्य. याला म्हणतात डायलेक्टिकल मेथड. ही आहे डायलेक्टिकल मेथड. बरोबर आहे? आली आहे लक्षात? डायलेक्टिकल मेथड काय आहे? हे भांडण आहे दोन गोष्टींमधलं. एक जे आहे ते आणि दुसरं जे असलं पाहिजे ते, यामधलं ते भांडण आहे. आणि म्हणून याला वादविवाद आणि संवाद असं म्हणतात. आले लक्षात? ओके, चलो बढ़िया बढ़िया. खुशी है मैं आपको समझा पाया हूँ. आणि उद्याला आणखी चांगलं लक्षात येईल. उद्याला आणखी त्याची आपल्याला स्वातंत्र्याची संकल्पना आणि अलगावाची संकल्पना बघायची आहे. जेव्हा आपण हे बघू तेव्हा आणखी तुमच्या अधिक लक्षात येईल, आणखी त्यावर डिस्कशन होईल आपलं. तोपर्यंत काही याच्या हेगलबद्दलचे काही प्रश्न असले तर तयार ठेवा. तुम्ही वाचा त्याच्याबद्दल, तुमच्या डोक्यात प्रश्न तयार होतील. कारण वाचताना हेगल समजत नाही, तेवढा चांगला समजत नाही, त्याला थोडा वेळ लागतो, कारण तत्वज्ञानाचा भाषा आहे. चलो और कुछ? अभी रुक जाएंगे, 7:30 बज गए अभी.